मित्रांनो, श्रावण महिना म्हणजे भक्तीचा आणि पावित्र्याचा अनोखा संगम. याच पवित्र महिन्यात महादेवाच्या पूजेला, आराधनेला आणि व्रतांना विशेष महत्त्व असते. आज आपण अशाच एका महत्त्वपूर्ण व्रताची कहाणी ऐकणार आहोत, ज्याने कित्येकांच्या जीवनात सुख आणि शांती आणली. चला तर मग जाणून घेऊया 16 सोमवारची कहाणी. एक आटपाट नगर होतं. त्या नगरात एक महादेवाचं देऊळ होतं. एके दिवशी काय झालं, शिवपार्वती फिरता फिरता त्या देवळात आली. सारी पाठ खेळू लागली. डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीनं गुरुवाला विचारलं. त्यानं शंकराचं नाव सांगितलं. पार्वतीला राग आला. गुरुवाला तू कोडी होशील असा तिने शाप दिला. तशा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. पुढे एके दिवशी काय झालं, देवळी स्वर्गीच्या अप्सरा आल्या. त्यांनी गुरव कोडी पाहिला. त्याला कारण पुशिलं. गुरुवानं गिरजेचा शाप सांगितला. त्या म्हणाल्या, भिवू नको, घाबरू नको, तू 16 सोमवारचं व्रत कर म्हणजे तुझं कोडं जाईल. गुरव म्हणाला, ते व्रत कसं करावं? अप्सरांनी सांगितलं, सारा दिवस उपवास करावा, संध्याकाळी अंघोळ करावी, शंकराची पूजा करावी, नंतर अर्धा शेर कणिक घेऊन त्यात तूप गूळ घालावा व ते खावं. मीठ त्या दिवशी खाऊ नये. त्याप्रमाणे 16 सोमवार करावे. 17व्या सोमवारी 5 शेर कणिक घ्यावी, त्यात तूप गूळ घालून चुरमा करावा, तो देवळी न्यावा, भक्तीनं शंकराची पूजा करावी, नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा. पुढे त्याचे 3 भाग करावे. एक भाग देवाला द्यावा, दुसरा भाग देवळी ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा, तिसरा भाग आपण घरी नेऊन सहकुटुंबी भोजन करावं, असं सांगून त्या नाहीशा झाल्या. गुरुवानं ते व्रत केलं. गुरव चांगला झाला. पुढं काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्या देवळी आले. पार्वतीनं गुरुवाला कुष्ठरहित पाहिलं. तिनं गुरुवाला विचारलं, तुझं कोडं कशाने केलं? गुरुवानं सांगितलं, मी 16 सोमवारांचं व्रत केलं, त्यानं माझं कोडं गेलं. तिनं आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केलं. समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच येऊन भेटला. दोघांना आनंद झाला. त्यानं आईला विचारलं, आई आई, मी तर तुझ्यावर रागावून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्याच भेटीची इच्छा झाली. याचं कारण काय? पार्वतीनं त्याला 16 सोमवाराच्या व्रताचा महिमा सांगितला. पुढे कार्तिक स्वामीनं ते व्रत केलं. त्याचा एक ब्राह्मण मित्र फार दिवस देशांतराला गेला होता. त्याची वयाची सहज रस्त्यात भेट झाली. पुढे कार्तिक स्वामीनं हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितलं. त्यानं लग्नाचा हेतू मनात धरला. मनोभावे 16 सोमवारचं व्रत केलं. समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला. फिरता फिरता एका नगरात आला. तिथं काय चमत्कार झाला, तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाला अनेक देशांचे पुत्र आले होते. मंडप चांगले सुशोभित केले होते. लग्नाची वेळ झाली होती. पुढे राजाने हत्तीणीच्या सोंडेत माळ दिली. माळ ज्याच्या गळ्यात ती हत्तीण घालील त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता. तिथं आपला हा ब्राह्मण ती मौज पाहायला गेला होता. पुढं कर्मधर्म संयोगानं ती माळ हत्तीणीनं त्याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली. तशी राजानं आपली मुलगी त्याला दिली. दोघांचं लग्न लावलं व नवरा नवरींची बोलावण केली. पुढं काय झालं, राजाची मुलगी मोठी झाली. तशी दोघं नवरा बायको एका दिवशी खोलीत बसली होती. तसं बायकोनं नवऱ्याला विचारलं, कोणत्या पुण्याने मी आपणास प्राप्त झाले? त्यानं तिला 16 सोमवारांच्या व्रताचा महिमा सांगितला. त्या व्रताची प्रचिती पाहण्याकरिता पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला व ते व्रत ती करू लागली. तसा तिला सुंदर मुलगा झाला. तो मोठा झाल्यावर त्यानं आईला विचारलं की मी कोणत्या पुण्यानं तुला प्राप्त झालो आहे? तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला. त्यानं राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली. तो व्रत करू लागला व देशपर्यटनाला निघाला. इकडे काय चमत्कार झाला, फिरता फिरता तो एक नगरात गेला. त्या राजाचा मुलगा नव्हता, एक मुलगी मात्र होती. तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर व गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यालाच द्यावे असा त्याने विचार केला. अनायास त्या पुत्राची गाठ पडली. राजाने त्याला पाहिलं. तोच राजचिन्ह त्याच्या दृष्टीस पडली. राजाने त्याला आपल्या घरी आणलं, कन्यादान केलं व त्याला आपल्या राज्यावर बसवलं. इतकं होत आहे तो ब्राह्मणाचा 17वा सोमवार आला. ब्राह्मणपुत्र देवळी गेला. घरी बायकोला निरोप पाठवला की 5 शेर कणिकचा चुरमा पाठवून दे. राणीनं आपला थोरपणा मनात आणला. चुरम्याला लोक हसतील म्हणून एका तबकात 500 रुपये भरून ते पाठवून दिले. चुरमा वेळेवर आला नाही. व्रत भंग झाला म्हणून देवाला राग आला. त्यानं राजाला दृष्टांत दिला. तो काय दिला, राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील, दारिद्र्यानं पिडशील असा शाप दिला. पुढे दुसरे दिवशी ही गोष्ट राजाने प्रधानाला सांगितली. तो म्हणाला, राज्य हे तिच्या बापाचं. आपण असं करू लागलो तर लोक दोष देतील. याकरिता असं करणं अयोग्य आहे. राजा म्हणाला, ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणं हेही अयोग्य आहे. मग उभयतांनी विचार केला. तिला नगरातून हाकून लावलं. पुढे ती दीन झाली. रस्त्यानं जाऊ लागली. जाता जाता एका नगरात गेली. तिथं एका म्हातारीच्या घरी उतरली. तिनं तिला ठेवून घेतलं, खाऊ पिऊ घातलं. पुढं काय झालं, एके दिवशी म्हातारीनं तिला चिवटं विकायला पाठवलं. दैवाची गती विचित्र आहे. बाजारात ती चालली. मोठा वारा आला.
सर्व चिवटं उडून गेली. तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं. तिनेही तिला घरातून हाकलून लावलं. तिथून निघाली तो एका तेलाच्या घरी गेली. तिथे तेलाच्या घागरी भरल्या होत्या. त्याच्यावर तिची नजर गेली. तसं त्यातलं सगळं तेल नाहीसं झालं. म्हणून तेल्यानं तिला घालवून दिलं. पुढं तिथून निघाली. वाटेनं जाऊ लागली. जाता जाता एक नदी लागली. त्या दिवशी नदीला पुष्कळ पाणी होतं. पण तिची दृष्टी त्याचबरोबर गेल्यावर सर्व पाणी आटून गेलं. पुढे जाता जाता एक सुंदर तळं लागलं. त्याचवर तिची दृष्टी गेली. तसे पाण्यात किडे पडले. पाणी नासून गेलं. रोजच्यासारखे तळ्यावर बुराके आले. नासकं पाणी पाहून तेही मागे परतले. गुरढोरं तानेली राहिली. पुढं काय झालं, तिथे एक गोसावी आला. त्यानं तिला पाहिलं. कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली. तिनं सगळी हकीकत सांगितली. गोसाव्यानं तिला धर्मकन्या मानलं व आपले घरी घेऊन गेला. तिथे राहून ती कामधंदा करू लागली. तशी तिकडे तिकडे तिची दृष्टी जाऊ लागली. ज्यात तिची दृष्टी जाई त्यात किडे पडावे, काही जिन्नसा आपोआप नाहीशा व्हाव्या असा चमत्कार होऊ लागला. मग गोसाव्याने विचार केला. अंतर्दृष्टी लावली. तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आहे असं त्यानं जाणलं. ते नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं ठरवलं. मग त्यानं शंकराची प्रार्थना केली. देव प्रसन्न झाले. गोसाव्याने राणीबद्दल प्रार्थना केली. शंकरानं तिला 16 सोमवाराचं व्रत करायला सांगितलं व आपण अंतर्धान पावले. पुढे गोसाव्यानं तिच्याकडून 16 सोमवाराचं व्रत करविलं. तसा परमेश्वराचा कोप नाहीसा झाला. तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा उद्भवली. दूध चोईकडे शोधाला पाठवले. शोधता शोधता तिथं आले. गोसाव्याच्या मठीत राणीला पाहिलं. तसं जाऊन त्यांनी सांगितलं. त्याला मोठा आनंद झाला. राजा प्रधान सुद्धा गोसाव्याकडे आला. गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला. वस्त्र प्रावर्ण देऊन संतोषित केलं. गोसावी म्हणाला, राजा राजा, ही माझी धर्मकन्या. मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतलं होतं. ती तुझी स्त्री आपले घरी घेऊन जा व चांगल्या रीतीने पाणी ग्रहण करून सुखानं नांद. राजाने होय म्हटलं. गोसाव्याला जोड्यानं नमस्कार केला व राणीला घेऊन आपल्या नगरी आला. पुढे मोठा उत्सव केला. दानदक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले. राजा राणींची भेट झाली. आनंदानं रामराज्य करू लागले. तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा. ही 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी देवा ब्राह्मणांचे द्वारी, गायींचे गोटीत, पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण.